656 656 657 जिमूतक हे बघा आता इथून श्लोक क्रमांक 11 पासून बघा. मात्र हा फलवच्च अष्टम त्याच्या वरची श्लोक एकैकस्य कषायेन कषायण पित्तश्लेष्मज्वरानंदः मात्रा फलवच्च अष्टम कोलमात्रा कामनः जीवकर्षभक इक्षूणं शतावया रसेन वा पित्तश्लेष्मज्वरे दत्तात् वातपित्तज्वरे अथवा तथा जिमुतक क्षीरात् समुत्पन्नं क्वचित् द्रुतं फलादीनां कषायणं श्रेष्ठं तद् वमनं कृतं. या पद्धतीने. आणि त्यानंतर इक्ष्वाकूमध्ये सुद्धा श्लोक 5 आणि 6 अपुष्पस्य प्रवादानं मुष्टिप्रादेशसंहितं क्षीरप्रस्थे श्रुतं दद्यात् पित्तोद्रिक्ते कफेज्वरे पुष्पादिषु च चत्वारा क्षीरे जिमुतके घेतला. ठीक आहे. तर असे हा इक्ष्वाकू कल्प जिमूतक कल्प असे आणखी तिसरा महामार्गामध्ये हा पण आहे बघा 14-15 श्लोक. सुखोदकानुपानासु पित्तोष्ण सहिते कथे 14-15 श्लोकाची पहिली होत. त्या पद्धतीने असे अनेक कल्प कफपित्ताला मुद्दाम सांगितले तेव्हा ते असे वापरावे. आता मूळ श्लोकापासून इथे विसर्गकरून प्रोक्तम समासेन चिकित्सिता पहिल्या 43 ते 49 मध्ये जे काही सांगितले ते समासाने सांगितलं आहे. एक साधारण नियम सांगितले. आणि तेच पुन्हा आता विस्ताराने सांगतायत. एतत् एव पुनः व्यासतः संप्रवक्ष्यते अस्माभिः. संप्रवक्ष्यते हे कर्मणी प्रयोग आहे. अस्माभिः प्रयोग होते आम्ही सांगतो आहोत. मया प्रवेक्षत संप्रवक्षते अशा अर्थाने तो शब्द आहे. पहिल्या पद्धतीला उद्देश तंत्रयुक्ती म्हणतात आणि आता पुढे चाललंय त्याला निर्देश म्हणतात. निर्देश म्हणजे व्यासाने सांगणं विस्ताराने सांगणं आणि उद्देश म्हणजे उल्लेख मात्र करणं. आता पुढे मदनम मधुकम निंबम वत्सकस्य फलानि च कफपित्तजे विसर्ते संप्रदातव्यम. मदनम मधुकम निंबम वत्सकस्य फलानि च वमनम संप्रदातव्यम विसर्ते कफपित्तजे. आता इथे व्याकरणदृष्ट्या एक उणीव राहिलेली आहे. पहिल्या ओळीत जे द्रव्य आहेत ती सगळी त्याची एकवचन आहेत. कर्म आहेत ते करते आहेत ते फलानिच. आणि खालच्या ओळीमध्ये फक्त दुसरं वाक्य टाकलंय. वमनम संप्रदातव्यम हे मुख्य वाक्य आहे. आणि वमनासाठी काय वापरायचे? वरची द्रव्य.
वमनं मदनं मधुकं वत्सकस्य फलानि च. ह्याला एक तर तृतीय वापरायला पाहिजे, फलेन च असं म्हणायला पाहिजे, वमनं प्रदातव्यम. तसं न करता तो वाक्यशेष करून टाकलाय. द्रव्य आहेत एकही वमनं प्रदातयत, एकही शब्द हा वाक्यशेष आहे. कफपित्त जे विसर्पय या द्रव्यांनी वमन द्यावं. या मदन मधुकलिंब आहे कफयासाठी वापरलेले वमन कल्प आहेत. पुढे पटोल पिचमर्दाभ्याम पिप्पल्या मदनेन च, इथे सगळी तृतीय वापरली बघा. पटोल पिचमर्दाभ्याम ही तृतीयेचं द्विवचन आहे. पिप्पल्य आहे पिप्पली शब्दाचं तृतीयेचं एकवचन आहे. आणि मदनेन हे शब्द मदन शब्दाचं तृतीयेचं एकवचन आहे. एक पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी मदन शब्द, पिप्पली इकारांत स्त्रीलिंग, पटोल पिचुमर्द अकारांत पुल्लिंग, त्यांचं ध्यान केलं. अकारांत नपुंसकलिंग त्यांचं ध्यान करेल म्हणजे मदनेन ही तृतीय आहे, पिप्पल्या ही तृतीय आहे, पिचुमर्दाभ्याम ही तृतीय आहे. विसर्पे वमनं शस्त्रम हे वाक्य, मूळ वाक्य. विसर्पे वमनं शस्त्रम मदनेन, विसर्पे मदनं शस्त्रम पटोल पिचमर्दाभ्याम, विसर्पे वमनं शस्त्रम पिप्पल्या. आणखी एक वाक्य तयार झालंय, च इंद्रियवैः सह. विसर्पे वमनं शस्त्रम मदनेन इंद्रियवैः सह, पिप्पल्या इंद्रियवैः सह, पिचमर्दाभ्याम इंद्रियवैः सह. इंद्रियवाच्या बरोबर एकदाची कल्प देऊन वमन करावं. आणि याशिवाय मग सांगतात यांश योगान प्रवक्ष्यामी कल्पेषु कफपित्तीनां, कफपित्तकारक जी सांगितलेली कल्प आहेत ती तुम्ही वापरायची आहेत. आता कफपित्त जे शब्दावरती टीका केलेली आहे चक्रपाणीची ती महत्वाची आहे. कफजे कफपित्त जे किती व्यस्त समजतं. कफपित्त जे इथे व्यस्त म्हणजे केवळ कफ केवळ पित्त असं एक अर्थ, आणि समस्त म्हणजे कफपित्त असं दोन्ही अर्थ घेतात. दोन्हीमध्येही वमनं चालतील ही द्यावी अशी अपेक्षा आहे. पहिला जो वाक्य आहे 43चं, लंघनोल्लेखने शस्ते, पित्तकानाम म्हणजे यांचं लंघन करायचं आहे, लंघन आणि उल्लेखन करायचं आहे. त्यासाठी उल्लेखनासाठी वमन प्रक्रिया सांगतात. तिथे बहुधा लेखन शब्दाने उल्लेखन शब्दाने वमन अपेक्षित आहे आणि म्हणून त्याचं वर्णन करतायत. पुढे मुस्तलिंब पटोलानां चंदन उत्पलयोरपि सारिवा अमलक उशीर मुक्तानां वा विचक्षणः कषायानं पायेत वैद्यः सिद्धान् विसर्पनाशनं. आता इथे लंघनोल्लेखने शस्ते या शब्दाचं अधिक विश्लेषण करतायत. उल्लेखनेचं वमन करून झालं वमन शब्दाने. आता लंघनाचं विश्लेषण करतायत. इथे लंघनामध्ये तिक्तरस द्यायचं आहे. तिक्तरस वाचनही आहे आणि शमनही आहे. आणि म्हणून विसर्पनाशनान सिद्धान कषायान पायेत असं वाक्य तयार झालं. विसर्पनाशनान सिद्धान कषायान पायेत वैद्य. मग कल्प कुठले? तर पहिला कल्प सांगितला आहे मुस्तानिंब पटोलानां चंदनोत्पलयोः अपि. पहिला कल्प आहे मुस्तानिंब पटोल, आणि म्हणून त्याचं बहुवचन केलंय. नाम षष्ठीचं बहुवचन केलंय. मुस्तनिंब पटोलानां षष्ठी आहे, बहुवचन आहे. चंदनो उत्पलयोः षष्ठीचं द्विवचन आहे. रामस्य रामयोः वनस्य वनयोः प्रमाणे चंदन उत्पलयोः कषायान विसर्पनाशनान पायेत वैद्यः. त्यानंतर तिसरा कल्प आहे
सारिवा आमलक उशीर पुस्तानांच कषायान सिद्धान विसर्पनाशनान वैद्यः पायेत. कषायान पायेत इतके कषाय सांगितले त्यांनी. यापैकी योग्य तो कषाय वैद्याने विचक्षणपणे करायचा आहे. विचक्षणपणे म्हणण्याचा अर्थ तुम्हाला दोषांच्या अंशांश कल्पनेने जे योग्य वाटेल तो तुम्ही करायचा आहे. मुस्तानिंब पटोल चंदन उत्पल शारिवा आमलक उशीर मुस्ता हे विसर्पनाशक कल्प आहेत, ते तुम्ही वापरायचे आहेत. आता इथे एक विषय लक्षात ठेवायचा आहे की प्रायः हे कल्प शोधनोत्तर वापरायचे. प्रायः म्हणजे नियम असा आहे की बलवान हेतू असतील तर आधी शोधन करा. दोष मध्यम असतील तर काय करा, लंघन पाचन करा. अल्प असेल तर शमन करा, लंघन करा नुसतं. उपवासादी पित्तरस इत्यादी हा विचार करून वैद्याने वमन द्यायचं काही ठरवायचं. ते कशावर ठरवायचं? दोषांच्या आधिक्यावरती. आणि दोषांचं आधिक्य कशावर ठरवायचं? दोषांचं आधिक्य हेतू बलावर ठरवायचं. अपचार विशेषेण दोष बलज्ञानम हेतुभिश्च नांतरेण हेतुआदीनां दोषज्ञानम भवति. दोष किती बलवान आहे ते कळत नाही. तो कळतो तो हेतूंच्या ज्ञानाने कळतो. बघा मीमांसास्थान अध्याय 1 अध्याय 8 101 श्लोक. हां 101 बरोबर आहे. त्यातलं नाही अंतरेणापासून वाचा. नाही अंतरेण हेत्वादीनां बलविशेषम व्याधिबलविशेषोपलब्धी. हेत्वादीनां अंतरेण अंतरेण म्हणजे शिवाय. हेत्वादींच्या शिवाय बलविशेषम व्याधिबलविशेषम उपलब्धी. हेतूंचं किती बल आहे त्याच्यावरती व्याधीचं बल अवलंबून असतं. आता त्यात हेतू पहिला आहे. हेतूचा परिणाम म्हणून दोष, हेतूंचा परिणाम म्हणून दृश्य, हेतूंचा परिणाम म्हणून प्रकृती. देशाचं बल स्वतंत्र असतं. त्याला देशाकडून बळ दोषांना मिळतं. मग हेतू आणि देश हे सारखे असतील तर दोष जास्त वाढणार आहेत. देश अनुप आहे, हेतू अनुप आहे, दोष चलवान आहेत. देशाकडूनही हेतूंना बळ मिळतं. का आलं? वर्षा ऋतू आहे, हेतू अनुप आहेत, व्याधी बलवान होणार आहे. या पद्धतीने दोषांचं बल हेतू, दोष, दृश्य, प्रकृती, देश, काल ह्यांच्या बलावरती अवलंबून आहे. आणि ते जर तुम्हाला कळलं की वमन द्यायचं का नाही तुम्हाला कळलं. ऋतू कोणता आहे, कोणत्या ऋतूमध्ये हेतू केलेले आहेत, किती दिवस केले आहेत, किती प्रमाणात केले आहेत, 1 आहे का 2 आहे, 4 आहे, 5 आहे. बलिधीर बहुधीर हेतुधीर जाताना. बलिधीर बहुधीर बलवान आहेत आणि बहु आहेत. असं असेल तर तो शोधनार्हच आहे. असा जर हेतू रोगी असेल तर तो शोधनार्हच आहे. मग शोधणाऱ्या व्यक्तीचे हेतू तुम्हाला कळले, कदाचित लक्षणांचा तुमचा अभ्यास पुरेसा नसेल म्हणून तुम्हाला निर्णय करता येत नसेल की श्लेष्म आहे का पित्त आहे, नेमका कोणता दोष आहे, श्लेष्म पित्त आहे का, याची चिंता फारशी करायची नसते.
याचं कारण असं आहे की प्रायः मधुर आम्ल लवण हे 3 रसांचं आधिक्य आलं की श्लेष्म पित्त वाढणार. आणि म्हणून संतर्पणजन्य व्याधीमध्ये प्रायः 2 दोष असतात. संतर्पणजन्यमध्ये प्रायः तेव्हा जो रोगी संतर्पणोत्थ आहे तो आहारोत्थ द्रव्यांचा परिणाम म्हणून संतर्पणोत्थ श्लेष्मपित्त जे असणार आहे ते जवळजवळ पक्क आहे. अनलेस अदरवाईज भरपूर व्यायाम करणारा असेल तरच शक्य. पण जर व्यायाम करणारा नसेल, दिवसप करणारा असेल तर श्लेष्मपित्त दोघेही वाढतात प्रायः. त्यामुळे ती चिंता फारशी करायची गरज नाही. एक बाब. आणि अशा वेळेला संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून ग्रंथकारांनी एक लक्षण समुच्चय तुमच्या पुढे लिहिलेला आहे 16व्या अध्यायात सूत्रस्थानातल्या चिकित्सा प्रवृत्तीमध्ये. तो जरी तुम्हाला कळला तरी तुमचा निर्णय पक्का. हां अविपाको अनुचित सौल्य पांडुजा गौरवं पीडका कोट कंडूना संभवो अरती एवच आलस्य श्रम दौर्बल्यम अवसाधका श्लेष्मपित्त समुश्लेषो निद्रानाशो अतिनिद्रा 15 क्लेद्यम अबुद्धित्वम अशस्त स्वप्नदर्शनम बलवर्णप्रणाशश्च कृत्यतो गृहणैः अपि बहुदोषस्य लिंगानि तस्मै संशोधनम. सरळ सरळ असं तुम्हाला बहुधा असे रोगी दिसतात त्याला दोषांची लक्षणं सापडत नाही. पण ही लक्षणं अविपाक, पहिलंच लक्षण अविपाक आहे ना. अविपाक, अविपाकाचा अर्थ काय? खाल्लेलं नीट पचत नाही आहे, पचताना काहीतरी त्रास होतोय, पोटात डब्ब होत आहे, पोटाला पाणी सुटतंय, पोट दुखतंय, अविपाक. असं तर आणि हे रोजचं आहे, एक दिवस नाही. पित्तकारक खाऊन सुद्धा आहे. धातूंचाही परिणाम पुढच्या धातूंचाही परिणाम हो, ते पण नीट होत नाही पोटपण. त्यामुळे ही जी अवस्था आहे पहिली अविपाक, ही अवस्था मंदाग्नी पोषक आहे, मंदाग्नी वाचक आहे. सुश्रुताने याचं वर्णन, मंदाग्नीचं वर्णन केलेलं आहे. ते असं आहे की हितकर अन्न सुद्धा पचताना त्रास होतो, त्याचं नाव मंदाग्नी. समाग्नी कुणाला म्हणायचं? अहितकर खाल्लं तरच त्रास होतो, त्याला समाग्नी म्हणायचं. आणि तीक्ष्णाग्नी कुणाला म्हणायचं? अहितकर खाऊन सुद्धा जर पचवतो त्याला तीक्ष्णाग्नी म्हणायचं. आणि अतितीक्ष्णाग्नी कुणाला म्हणायचं? का सारखं खावं लागतं त्याला तीक्ष्णाग्नी म्हणायचं, सतत खावंसं लागतं. हितकर सेवन करून सुद्धा होतो. हितकर सेवन करूनही त्रास होतो त्याला अग्निमंद म्हणतात. समाग्नी, अहितकर खाऊन त्रास होतो. आणि बलवान अग्नी, अहितकर खाऊनही त्रास होत नाही, त्याला व्यायाम अहित बल म्हणतात. तेव्हा काय करायला पाहिजे? रोज व्यायाम करायला पाहिजे. अविपाक. पुढचं काय लक्षण आहे? अरुची, काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं असंच सांगतात लोक. साधं जेवण नको वाटतं, काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं, मग अरुचीचं लक्षण. हे अरुचीचं लक्षण आहे. रुची निर्माण करावी लागते कृत्रिम. काही खाल्लं की रुची भूक लागली, काही खाल्लं की रुची अंगणी चांगला असू काय. अरुची. पुढे स्थौल्य, सरळ सरळच आहे. पेशंट म्हणतात अहो काही खात नाही आम्ही तरी स्थौल्य आहे. अर्थ हाच आहे की आद्य परिणाम धातू हा मधुरतर होतोय परिणाम न झाल्यामुळे आणि स्थौल्य वाटते. अजीर्णाशन, अभ्यसन इत्यादीमुळे
प्राकृतिक आहार सुद्धा अपरिणत होतो, त्यामुळे काही नाही खाल्लं तरी स्थौल्य वाटतं. काही नाही याचा अर्थ फार काही विशेष खात नाही, तेल तूप असं काही फार खात नाही आहे, खूप खाणं नाही, पण कधीतरी चूक होत असेल, पण जनरली आम्ही रोजच खातो, काय फारसं खात नाही आहे तरीही स्थौल्य वाटतं. याचा अर्थ इथे अजीर्ण आहे, अजीर्ण भोजन आहे आणि म्हणून स्थौल्य. पुढचा पांडुता. तुम्हाला समाजात पांडूचे पेशंट खूप दिसतील, विशेषतः महिला बऱ्याच दिसतील तुम्हाला. तेल संतर्पणजन्य आहे, कारण दुपारी हमखास झोपतात, जेवणाच्या वेळा टाळतात. पांडुत्व. आणखी सगळे लोक सांगतील अंगजड वाटते म्हणून, योग्य म्हणून ठरवा, अंगजड करताय ठरवा की हा मनुष्य उपादाना योग्य आहे. हेतू आणि सांगड असेल तर नक्की योग्य आहे. म्हणजे श्लेष्मवृद्धीची लक्षणं दिसतील तुम्हाला असं काही नाही आहे. नखनेत्र श्वेतमूत्र पुरुष काही नाही, लाला प्रत्येक दिसेल असं नाही प्रत्येक वेळेला, नाही दिसणार प्रत्येक वेळेला. ही लक्षणं दिसत मन आणि शरीर गौरव, मनगौरव शरीरगौरव हे तुम्हाला दिसेल तिथे मन करायला हरकत नाही, कारण दोषांची लक्षणं ही कधी कधी आवृत होतात, अभिभूत होतात. आमाने कधी कधी परस्परांनी, त्यामुळे नेमकं लक्षण तुम्हाला कळत नाही. ग्रंथकार लक्षणं की उत्तम उत्कृष्ट लक्षणं उत्कट दोषांची सांगतात, पण दोन दोष एकत्र असतील तर लक्षणाची सरमिसळ असते. आणि म्हणून श्लेष्मवृद्धीची लक्षणं तुम्हाला नखनेत्र मूत्र वदन श्वेत जिव्हा नाही दिसणार, तो परत वाट बघायची नाही, ही लक्षणं हे तर होऊन द्यायची. पुढे पुढं पीडका. आपण जर पेशंट बघितला, एक पीडिका आहे तोंडावरती अपस्माराची महिला, इथे पीडिका आहे, पायावर डाग आहेत पांढरे पांढरे लाल लाल, पीडिका आहेत सगळ्या, संतर्पणजन्य आहे हमखास. पुढं कोठ कंडू संभवो अरति एवच. स्तंभ संभवो अरति एवच. संभव शब्द याला संभव अरति एवच. अस्वस्थता आहे. काही लोक या शब्द सांगतात की मी रेस्टलेस आहे, मला काही झालेलं नाही पण मी रेस्टलेस आहे, त्यांना नमन द्यावं लागतं, हेतू बंद करून नमन द्यायला लागतं. या लोकांना स्वतःहून नमन होतं, मग ते फ्रेश असतात, पण दुसऱ्या अशी तीच चूक पुन्हा करतात, पुन्हा तसेच असतात. माणूस काही शोधन आलेला आहे. या पद्धतीने ही लक्षणांची तुम्हाला सांगड घालायला लागते. ह्या लक्षणांचा तुम्हाला उद्या दिसला की काय बघायची गरज नाही आहे, संतर्पणजन्य आहे म्हणून सरळ सरळ होऊन द्यायचं. फक्त तारपण्य बाळगायचं आहे की अभ्यसन जीर्णाशन असेल तर त्याला पाचन करून घेऊन मग काढायचं आहे. त्यातही कफपित्ताचा उत्कलेश म्हणून खाली शब्द आहे. आलस्य समदौर्बल्य नाही, एक खाली वाक्य आहे, श्लेष्मपित्त समुश्लेषो. तिथे तर काय बघायचीच गरज नाही, गरम परिपादा आणि मोकळं. इतर ठिकाणी तुम्हाला थोडं पाचन द्यावाचा विचार करावा लागेल की नाही, थोडं पाचन देऊया, थोडा दोषित क्लेश करून घेऊया, दही भात खायला देऊया, नमन करून टाकूया, असं इतर ठिकाणी. इथे कशाचीच गरज नाही आहे. तत्वोत्कृष्टे समुत्कृष्टे कफप्राय चलेमले वमनं दत्या. आणि म्हणून आता मूळ अध्यायावर या की वमन देताना निर्णय चिकित्सकाला अनुभवाने घेता आला पाहिजे की हा वमनाला योग्य आहे. मूळ अध्याय 21. आणि ज्यालाही असं फार उत्कृष्ट लक्षणं नाही आहेत, व्याधी फार बलवान नाही आहे, इथे सरळ सरळ तुम्ही या कल्पनेचा प्रारंभ करा, हे तर बंद करून. आणि म्हणून शब्द विचक्षण वापरलेला आहे. विचक्षणावर लक्ष देऊन ज्याला हे कळतं की कुठं काय करावं, हा निर्णय घेता येतो, त्याला विचक्षण म्हणतात. किंवा हा मनाला योग्य नाही आहे, दोष हेतू फार कमी आहेत, पण आहे व्याधी झाला आहे, हे कल्प सुरू करा, हेतू बंद करून कल्प सुरू करा. मध्यम दोष आहे ते कल्प सुरू करा. बलवान दोष आहे, नाही जमणार, शोधन करायला पाहिजे. हा निर्णय चिकित्सकाने घ्यायचा आहे. असा समज निर्माण होईल व्यवहार करताना, रोगी पाहताना. काही नाही, शबन केलं की आंबसतं, असा निर्णय होईल. काही ठिकाणी होतो, परंतु
असं नाही. काही रोगामध्ये तुम्ही शोधन करीत नाही तोपर्यंत पेशंट बरा होत नाही. वेळ लागतो, खूप वेळ लागतो. पण शोधन केलं तर तात्काळ बरा होतं. म्हणजे तुम्ही शमन वर्षभर करीत राहा नाही. शोधन द्या, चांगले 2-3 शोधनं द्या, बाबा उत्तम करा, उत्तम विरेचन करा, उत्तम लक्षण करा, पेशंट झटकन बरा होतो पुनरावर्तनाशिवाय. आणि म्हणून लीन दोषांना शोधनाने काढावं लागतं जर हेतू चालू असतील तर. आणि दुर्दैव असं आहे की आपल्या लक्षात नाही येत, रोगी खोटे बोलतो खूप आणि ते नकळत हेतू चालू असतात, नकळत चालू असतात. तिथे आपल्याला शोधन करावी लागतात, प्रतिवार्षिक शोधनं करावी लागतात अशा पेशंटला. खास करून त्वचा विकाराला प्रतिवार्षिक शोधन द्यावी लागतात. कारण ते रोगी आपला ऐकत नसतात. आम्ही त्याला सांगतो की भूक लागल्याशिवाय जेवू नको, तो घड्याळ पाहून माझी भुकेची वेळ झाली म्हणतो जेवून घेतो. त्याला मी सांगत असतो की तो असे बसू नको, काय नोकरी आहे, मला बसतो मागे बसतो, इलाज नाही करतो. तिथे तुम्हाला शोधनं करावी लागतात प्रतिवार्षिक. काही औषधाने फरक पडत नाही, औषधाने फरक पडत नाही असा विचार नाही करायचा. शोधनाची आवश्यकता आहे, शोधन करायची. पुढं किरातदिक्तं चंदनं तदुरात्मं सागरं पद्मकुञ्जरतं मधुकं नागपुष्पं च दद्यात् वितर्पशान्ति. बस. आता असे बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम. म्हणजे इतके कल्प देण्याचं कारण काय? तुमच्या प्रांतात काय उपलब्धी आहे तुम्हाला माहिती आहे. मी जरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उत्पल सांगितलं, उत्पल सगळ्यांना मिळेल असं नाही. आणि म्हणून मग भिन्न कल्पांची घनता. चंदन कुणाला मिळेल असं नाही, उत्पल मिळेल असं नाही. आणि मिळालं गोळा करून ठेवलं तरी ते संपून गेलं, आता ऐकायला मिळणार नाही आहे. अशा भिन्न भिन्न अडचणींचा परिणाम म्हणून उपलब्ध करणं शक्य असूनही संपून जातं, मिळत नाही अशी वेळ होते. अशा वेळेला चिंतन करायला दिशा म्हणून ते दिले की नाही मला भिन्न अनेक कल्प आहेत. मग त्यामध्ये मी चंदन उत्पल नाही मिळालं, पटोल नाही मिळालं तर मी काय करू? सारीवा घे, आम्हाला घे, उशीर घे. सारीवा सहज मिळते, आम्हाला उत्पल सहज मिळते, नुसता सहज मिळतो, उशीर फक्त मिळत नाही. ठीक आहे, तेवढं नाही केलं, उशीर त्यावेळेला दुसरं काही पटोल घेतलं काहीतरी घेतलं, असं कॉम्बिनेशन तुम्हाला करता येतं. आणि म्हणून भिन्न भिन्न कल्प सांगतायत. मग आता इथे किराततिक्तम लोध्रम चंदनम दुरालभा. आता या द्रव्यामध्ये सुद्धा तिक्तकानांचं सेवनम हे आहेच आहे. किरात तिक्त आहे, चंदन तिक्त आहे, दुरालभा तिक्त मधुर आहे, आणि लोध्र कषाय. तेव्हा दोषशोषणासाठी एक कषाय वापरलाय. कषाय नेमकं कुठे वापरायचं आणि कधी वापरायचं? कषाय पार्थिव आणि वायवी आहे, द्रवशोषणातलं उत्तम द्रव्य आहे. जेव्हा कफपित्तामध्ये द्रवाधिक्य असतं तेव्हा तिक्ताबरोबर नंतर पहिल्यांदा सुरुवातीला वापरू नका, सुरुवातीला तिक्तच वापरा. कारण सुरुवातीला कषाय कधीही वापरू नये, कारण ते स्तंभ करतात. आणि एखादा सामावस्था असेल तर आणखी स्तंभ करतो. तिथे श्राव आहे तिथे सुद्धा वापरायचे नाही, शोधन झाल्याशिवाय. उजिंग आहे तिथे नाही वापरायचे. तुम्ही वापरलात ना तर ते दुसरीकडून सुरू करतात. आणि म्हणून वापरायचं झालं तर ईशत प्रमाणात वापरावं, दोषांचं स्तंभन करणार नाही एवढं. आणि ते वापरायचं झालं तर तिक्तरस वापरून झाल्यावर वापरावं. तिक्तरसाने आपलं काम केलंय, आता तुम्हाला थोडी मदत हवी आहे पार्थिवाची, म्हणून थोडं ते वापरायला हरकत नाही. तिथे व्रणरोपण करायचं आहे, द्रव संपलाय.
तिथेच कषायरस वापरायचा. पिटिका आहेत, वगधरण आहे, व्रण आहे, कधी कधी ॲप्सेस असतो, तिथे मग व्रणरोपणा करता कषायरस वापरायचा. तोपर्यंत तिक्त वापरायचा. म्हणून कल्प जरी सांगितला असला तरी तो कल्पामध्ये आपण केव्हा टाकायचं ते आपण ठरवायचं. म्हणजे पहिल्यांदा तिक्तरस वापरला मग कशा वापरला चालतो. तेव्हा किरात तिक्तम रुद्रम चंदनम सुधराला पहा. पुढे नागरम पद्मकिंजलकम नागरम ते पद्मकिंजलकर ठीक आहे का? पद्मकिंजलकर उत्पलम नाही ना? कुठेतरी शब्द येऊन गेलाय मागच्या याच्यामध्ये किंजलकर. कुठेतरी आपण वापरलाय किंजलकर शब्द. पद्म तर नागर सुंठी, पद्म, किंजलक, उत्पल, विभीतकम, मधुकम नागपुष्पम च लब्ध्यात सर्वशांत आहे. आता याच्यामध्ये विभीतक आणि किंज नागर यांचा समावेश पुन्हा केला आहे. इथे कठोरसाचा कोट केला आहे आणि विभीतक ही कषाय प्रधान आहे. पण हे कषाय प्रधान असूनही स्तंभक नाही किंवा ती दोष शोषणासाठी तुम्हाला वापरता येते. कफप्रधान असेल तर नागर आणि हे तुम्हाला वापरता येईल कफप्रधानामध्ये. गद्यात पंज आहे कफपित्त जस, पण अंशात्मक भेद जर असेल तुम्हाला कठोरस हवा असेल तर हे वापरायचा आणि उष्णगुण हवा असेल तर विभीतकी आणि सुंठी वापरायची. पुढं बस प्रपौंडरिकम मधुकम पद्मकिंजलकम उत्पलम नागपुष्पम च लोधरम च तेन एव दधिना पिबे. राक्षां पर्पटकम शुंठीं गुरुचिं धर्मयाचकम निशा पर्युषितम दत्यात् कृष्णादितर्कशांतये. एक रात्र आता आधी आपण 8वां वाचूया. द्राक्षा पर्पटकम शुंठीं गुडुचिं धन्वयाशकम निशा पर्युषितम गद्दात तृष्णा विसर्प शांतये. रात्री भिजू घालायचे आणि सकाळी काढा करून द्यायचे. शमनासाठी आणि तृष्णेसाठी नुसतं उकळून दिलं तरी चालतं किंवा तृष्णाशांतीसाठी त्याला जलपानाच्या विधी आहेत त्या विधीने हे करून द्यायचं. आता वरच्या श्लोकात आता वर पुन्हा जाऊया 57ला. प्रपौंड्रिकम मधुकम पद्मकिंजलकम उत्पलम नागपुष्पमच रुद्रमच तेनैव विधिनाचे वेद. हा जो विधी आहे ना तो खाली सांगितला आहे. म्हणजे हा विधी सगळ्या लावायचा आहे वरच्याला. म्हणजे रात्री भिजवून ठेवायचं, सकाळी उकळायचं, एक षोडशवंश करायचं आणि मग द्यायचं. काय ते पद्धत आहे ना षोडश गुणद्रव्यामध्ये नाही, षोडश गुण पाणी टाकायचं आणि शिल्लक ठेवायचं असं आहे ना. समांश तो जो विधी आहे तेने विधिनात विविध शब्द इथे आला आहे तो खालच्या विधीसाठी आला आहे आणि ही विधी सगळ्याला वापरायची आहे. तेने विधिना प्रयोग आहे. पुढं पटोलम शिजुमर्दम च दार्वी कटुकरोहिणी यष्टाग्राम त्रायमाणम च सत्यात विकल्प शांत. ठीक आहे. पुढं
पटोलादी कषायम वा पिबेत त्रिफलयासह आता इथे त्रिफलयासह पटोलादी कषायम पिबेत, काय अर्थ घ्यायचा का? एकत्र काढा म्हणजे त्रिफळाचा काढा आणि हा काढा एकत्र घ्यायचा आहे का? दोघांचे काढे वेगळे करून असं घ्यायचंय का? का आणखी एक पर्याय आहे और की इतर पटोलादी किंवा पटोलादीचा काढा घ्या आणि त्यात त्रिफळा चिवडा टाका. त्रिफलया पटोलादी घ्या किंवा त्रिफळा घ्या. वाक्य कुठे ते किती श्लोक आहे तो? 60. 7. पटोलादी कषायम वा पिबेत त्रिफलयासह, कषायम त्रिफलयासह पिबेत, पटोलादी कषायम त्रिफलयासह पिबेत. एक. दुसरा नुसता पटोलादी कषाय द्या. पटोलादीमध्ये अनेक द्रव्य आहेत, तो कुठेतरी आला असेल यात अध्यायात किंवा मागे आला असेल, किंवा पटोलादी कषाय स्वतंत्र द्या किंवा पटोलादी कषायात त्रिफळा टाकून द्या. वा. पुढचं काय आहे? मसूर विदलयुक्तम दूधमिश्रम प्रदापय. त्याच्यात मसूर कषाय अथवा त्रिफळा कषाय, मसूर विदलयुक्त असं वाक्य करा. पटोलादी कषायम मसूर विदलैहि युक्तम. मसुराच्या विदल म्हणजे दलिया, विदला शहा विदला शहा. ते त्याने ते व्याकरण सांगितलंय. विदलैहि करताना ही स्त्रीलिंगी आणि श्यामा नाही आहे, विदल शब्द हा वेगळा आहे अशा अर्थ पडलाय. तेव्हा इथे विदलैहि मसूर विदलैहि, मसुराची डाळ बारीक केलेली ती या काढ्यात भिजू घालायची आहे आणि मग तो काढा करायचा आहे विदलैसह. पुढं घृतमिश्रम त्यात तूप टाकायचं आहे. पिबेत. पटोल पत्र पटोलपत्र बुद्गानाम रसम आमलकस्य च. इथे रसम शब्द जो पहिला आहे तो पटोलपत्र मुद्गानाम रसम यांचा क्वात. आणि आमलकस्य च आणि आवळ्याचा स्वरस हे सगळं घृत मिश्रण करून पाजायचं आहे. आता जिथे घृतमिश्रण करतात किंवा मसूल मुद्गांचं विदल टाकतात, इथे तुम्हाला थोडा विचार करायचा आहे. मसूर विदल आणि मुद्ग विदल वापरायची, त्यात घृत टाकायचं ही अवस्था नेमकी आली पाहिजे. मसूर विदल मुद्ग विदल हे अनभिषंग आहेत, अभिषंग दूर करणारे आहेत. बघा, दही खाताना कसं खावं सांगता, काय सांगितलंय? नामुद्द शुकम खडी साखर, नचा नामलकम, आवळा आणि टाकल्याशिवाय, साखर टाकल्याशिवाय, मूग टाकल्याशिवाय, मध टाकल्या वैपरीत्य आहे. इथे मुद्गाचा उपयोग अभिषंगासाठी वैपरीत्य म्हणून केलेला आहे. मुद्ग आणि मसूर हिंदी आहे, कषाय आहे, वृक्ष आहे. वृक्ष आहे, कषाय आहे आणि म्हणून अमलकी वृक्ष कषाय आहे आणि म्हणून त्यांचा वापर कुठे करायचा? हां, सेंदोपण वृक्ष आहे. तो याचा वापर कुठे करायचा? जिथे अभिषंग जास्त आहे तिथे यांचा वापर करायचा आणि तो दोष नष्ट करायचा. मुद्गानाम रसम असे विसर पडून सगळे विसर्पाचेच कल्प आहे, पण अवस्था भेदाने तुम्ही तो वापर करायचा आहे. तुम्हाला कषाय कुठं हवं आहे, अस्तंभन कषाय कुठं हवं आहे,
आणि अभिषंद करणारा द्रव्य कुठं हवं आहे त्यासाठी मसूर विद्याला आणि मुद्ग विद्याला याचा वापर केलेला आहे. तेव्हा ते भिजू घालायचे, सकाळी उकळायचे आणि ते द्यायचं. हा विधी सगळ्यांसाठी तो विधी आहे. पुढे आता पुढचा यच्चुसति महातिक्तं पित्तकुष्ठनिवर्हणं निर्दिष्टं तत् अपि प्राज्ञ सद्यत् विसर्पशान्तं. बा आता यच्च सर्पिर महातिक्तं पित्तकुष्ठ निवर्हणं निर्दिष्टं तदपि प्राज्ञो दद्यात् विसर्पशान्तये. पूर्ण वाचून घ्या नंतर भाष्य करूया. प्रायमाणां मृतं सिद्धं गौर्मिके यत् उदाहृतं विसर्पाणां प्रशान्तर्थं सद्यत् तत् अपि बुद्धिमत्. त्रिवृच्चूर्णं समालोक्य सर्पिषा तयसा अपि वा घर्माम्बूनां वा संयोज्य मृद्विगानां रसेन वा विरेकार्थं प्रयोक्तव्यं सिद्धं विसर्पनाशनं त्रायमाणश्रुतं वापि पयो दत्तात्वरेशनं त्रिफलारससंयुक्तं सर्पिस्त्रिवृतया तया सह प्रयोक्तव्यं विरेकार्थं विसर्पज्वरनाशनं रसम् आमलकानां वा आवृतं मिश्रं प्रदापयत् स एव गुरुपुष्ठाय त्रिवृच्चूर्णयुतोहितं दोषे कोष्ठगते भूय एतत् कुर्यात् चिकित्सितम्. अधोरेखांकित करायची शेवटची लाईन. दोषे कोष्ठगते भूय एतत् कुर्यात् चिकित्सितम्. हो, मी डोक्यात विचार करतो माझ्या की या संपूर्ण प्रकरणात त्यांनी दोषानुसार किंवा त्याचे प्रकार सांगितले त्यानुसार सांगितले का. पहिला विषय कुठला वातज, दुसरा पित्तज, तिसरा कफज, चौथा अग्नी, पाचवा कर्दम, सहावा ग्रंथी आणि सातवा सांगेपाठ. मग त्या पद्धतीने चिकित्सा सांगत चाललेत का. आत्तापर्यंत वाचल्यावर त्या लक्षात नाही आलं की मग विसर्पशांत असंच म्हणतात. त्यामुळे आपल्याशी नाही बोलत ना. पहिल्या श्लोकात 43 ते 49 मध्ये सामान्य सांगितलं, सिद्धांत सांगितलं, इथे गमन सांगितलं. गमनानंतर तिक्तसेवन सांगितलं आणि आता काय सांगतायत. श्लोक 45 वाचा. पित्तस्थानवते अपि एतत् सामे कुर्यात् चिकित्सितं षोडशस्य अवसेकं च विरेकं च विशेषतः. आता पित्तस्थानगते अपि एतत् सामे कुर्यात् चिकित्सितं. लंघन उल्लेखनानंतर पित्तसेवन करताना कफस्थानगते सामे वृक्षशीतही प्रलेप आहे, तिथे वृक्षशीत लेप द्यायचा आहे. पित्तस्थानगते अपि एकच चिकित्सा करूया आणि मग पुढे म्हणतात षोडतावशेकं च विलेकं च विशेषतः पित्तस्थानगते. म्हणजे रक्तदृश्य असेल तर सगळ्यात आहेच आहे, काय आहे.
विरेकं च विशेषतः मारुताशु सम्भूते अपि आगता विरुक्षणम् एक काम करा 43 पासून 49 पुन्हा एकदा वाचा आणि त्यातले मुद्दे जरा बाजूला काढून ठेवा. तत्र साध्यानां साधनम् अनुवाठ्यस्यामः लग्न उल्लेखने शक्ते तिक्तकानां च सेवनं तपस्थानगते सामे वृक्षशीते प्रलेपयति. बस लंघन उल्लेखने शक्ते शस्ते तिक्तकानां च सेवचन. सामान्य सांगताना लंघन आणि लेखन शोधन आणि लंघन शस्त्रम तिक्तकानांचं सेवनम हा सामान्य नियम आहे. आता त्याचं पृथक्करण करतायत थोडंसं. तपस्थानगते सामे प्रलेप द्यायचा आहे, लंघनानंतर शोधनानंतर वृक्षशीत प्रलेप द्यायचा आहे. तपस्थानगते शब्दाने काय आहे प्रेत तुम्हाला? ऊर्ध्वकाय. आणि पित्तस्थानगते ती मध्य शरीरे. पित्तस्थानगते एकच कुर्यात तिथे सुद्धा वृक्षशीत लेप लावायचा आहे. आणि पुढे काय म्हणतात? शोणितस्य विशेषतः पित्तस्थानगते शोणितस्य अवशेकम विरेकमचे विशेषतः. पित्तस्थानगत असेल, मध्य शरीरात असेल, रक्तदृश्य आहेच आहे, पण मध्य शरीरात जर जास्त असेल तर तिथे काय करायचं? विरेचन करायचं, रक्तमोक्षण करायचं. आता मारुताशय संभूते अपि शाद विरुक्षण त्याला अधोरेखांकित करा. मारुताशय संभूते म्हणजे पक्वाशय आणि अधोवायू जर असेल, अधो शरीरात असेल तर काय करायचं? विरुक्षण. आदिता विरुक्षणमेव कार्य. मारुताशय चिकित्सा इथे विरुक्षण सांगितलं. याचं कारण इथे रक्तदृश्य आहे आणि हेही रक्तदृश्य एखाद्या वेळेला प्रत्येक रोगामध्ये दोषप्रकोप परतंत्र असू शकतो. अजीर्णजन्य, अभ्यसनजन्य, आमोत्कृष्टजन्य असू शकतो. आणि अभिषंद प्रदान असू शकतो. अधक्कायात झाल्यानंतर वातजित आयासनांक तो श्लेष्मप्रधान सहदोषाने असू शकतो. आणि म्हणून तिथे विरुक्षण आधी करायचं. विरुक्षण कोणाचं करतात? विरुक्षणाला योग्य कोण आहेत त्याचं वर्णन केलंय. काय केलंय वर्णन? विसर्प विरुक्षण कोणाचं करायचं? करा लंघन भंगन यातल्या. अभिषण्णा महादोषा मर्मत्ता व्याधेश्चय उरुस्तंभ प्रभृतय रुक्षणीय निर्देशित. पुन्हा होतो. अभिषण्णा महादोषा मर्मत्ता व्याधयश्चय उरुस्तंभ प्रभृतय रुक्षणीय निदर्शित. ठीक आहे, काही नाही. टीकेत आधीच्या श्लोकाचं नाही. काय नाही. तेव्हा जिथे अभिषंद आहे तिथे वृक्षण करत असतात. आणि जे गंभीर आहेत, मेदस्थ आहेत, त्यांचं वृक्षण करायचं. अभिषण्णा महादोषा मर्मस्थ व्याधयश्चये ते वृक्षणीय हा एक भाग. आणखी एक श्लोक आहे, तो आहे मांसला मेदुरा भूरिश्लेष्पाणा हा अष्टांग हृदय. स्नेहाभ्यास.
गुरु शिकवत हंसला मेदुरा भूरिश्लेष्माणाः अभिषण्णगुदाननाः तां पूर्वं वृक्षयेत् असं वाक्य. पढ़ दे देने का मतलब ज्यांना स्नेहन करायचं असेल तर काय करायचं, वृक्षण करायचं. हे अभिषण्णाचे वृक्षणीयच आहेत पहिल्यांदा. आणि म्हणून मारुताशय समृते अपि शब्द घातलाय. मारुताशय समृते अपि, त्यात जर हेतू कफप्रधान असतील, अभिषंद प्रधान असतील, श्लेष्म प्रधान असतील तर वृक्षण करायचं आहे. अपि शब्दाने आणखी स्वच्छ करून टाकलाय. म्हणजे अधिष्ठान बदललं आहे, अधश शाखेत आहे, तरीही विचार करायचा आहे हेतू काय आहे. आणि हेतू जर प्रधान असतील तर अभिषंद दूर करण्याची चिकित्सा करायची आहे, तेव्हा वृक्षण द्यायचे आहे. तेव्हा मारुताशय संभूते अपि अजता वृक्ष द्या शात गुरुक्षणम. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. काय आहे? रक्तपित्तान्वये अति यादव स्नेहनम इदम मतं. ह्या व्याधीमध्ये, मारुताशय संभूत व्याधीमध्ये रक्तपित्ताचा अन्वय आहे. ते स्नेहन नाही करायचे आधी. रक्तपित्ताचा अन्वय आहे म्हणून तिक्तरस तुम्ही तिक्तघृत द्याल, चुकाल. तिक्तघृत द्यायचे आधी, वृक्षण करून मग द्यायचं. नाही नाही, कधीही नाही. स्थानिक स्नेहन लेप सुद्धा लावायचा, शोधन केल्याशिवाय लेप लावायचा नाही, काही करायचं नाही. तेव्हा वातोलपणे पित्तघृत, आता मग घृतच द्यायचं असेल तर वातोलपणे तिक्तघृतम पैतिकेचं तिक्तघृतम प्रशस्यते, हे वाक्य त्याला अधोरेखांकित करून तिथे खून करून नोट लिहून ठेवा कुठेतरी खाली खाली कागदावरती नोट करून ठेवा. तिथं नको वह्या आणत जा, वह्या चांगल्या पुस्तक खराब होतं, आपलं पुस्तक आपल्याला ओळख होत नाही. आता लिही तात्पुरतं, पण एक वही जवळ ठेवा. काय की या व्याधीमध्ये, अवस्थेमध्ये वातोलपणा आहे, पण अभिषंद हेतू असेल तर वृक्षण करायचं आहे. पैतिके अपि, वातपित्तोत्तरावस्था असेल तर करायचं नाही आहे. कफपित्तोत्तरावस्था असेल तर करायचं नाही आहे, स्नेहन करायचं नाही आहे. तिथे वातपित्तोत्तरावस्था आणून घ्यायची. म्हणजे वाताशय संभूत रक्तपित्त दुष्ट, रक्तदुष्ट आहे, पित्तदुष्ट आहे, पण अभिषंद आहे. पुन्हा वाक्य सांगतो मी. अधश शरीरात आहे, अभिषंद आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला हा अभिषंद दूर करून त्याला वातपित्तोत्तरावस्था आणून घ्यायची. म्हणजे श्लेष्मक्षय करायचा, अमावस्था क्षीण करायची, मग शिल्लक राहतं ती वातपित्तोत्तरावस्थायची, ती तुम्ही आणून घ्यायची आहे. इथे जे वाक्य आहे वातोलपणे, हे वातोलपण तुम्ही आणून घ्यायचे नसेल तर. पक्वाशय संभूते म्हणताना अधश शरीरात जर असेल, अभिषंद असेल तर अभिषंद दूर करून घेऊन वातोत्तरावस्था तुम्हाला आणायची आहे, पित्तोत्तरावस्था तुम्हाला आणायची आहे प्रत्येक ठिकाणी. आणि मग वातोलपणे तिक्तघृतम पैतिकेच तिक्तघृतम शस्यते. केव्हा? वातिके अपि पैतिके अपि कफजे अपि. तुम्ही अवस्था आणली आहे कुठली? एक कफे क्षीणे,
दुसरी परिपक्वेषु दोषेषु क्षीणे कपे परिपक्वेषु दोषेषु आणि वातपित्तोलपणे 3 अवस्था आल्या पाहिजेत आणि मग प्रत्येक व्याधी सहन करताना 3 अवस्था आल्या पाहिजेत हा निर्णय पक्का. हा चुकला की चिकित्सक चुकला. आता ज्वराध्याय काढा. श्लोक क्रमांक 164 आणि त्याच्या खालची ओळ वाचा. 413 पान. अथ ऊर्ध्वकफे मध्ये शब्द लक्षात ठेवा. काय म्हटलंय? अथ ऊर्ध्वम कफे मंदे 2 वातपित्तोत्तरे ज्वरे 3 परिपक्व. या 3 अवस्थाला स्नान करायचं नाहीये. जो चिकित्सक या 3 अवस्था येऊ देत ते स्नान करतो त्याला यश मिळत नाही. मुद्दा लक्षात आला. हा श्लोक वाग्भटात सुंदर आहे. हा श्लोक आहे. शब्द वेगळे आहेत, लक्षात राहण्यासारखं आहे, चांगला आहे. आत्ता लिहून ठेवा आणि शोधून वाचा. मी सांगतो नंतर दाखवतो. तिथे आहे का असतं दाखवतो. ब्याऐंशी श्लोक. अर्पित दत्यात कफे मंदे वातपित्तोत्तरे ज्वरे पक्वेषु दोषेषु अमृतम तद अमृतोपमम तद विषोपमम अन्यथा विषोपम. त्याच्या वरचे श्लोक फार छान आहे. तो वाचा. त्याच्या वरची ओळ. कषाय पान पथ्य अन्नैर्दशाः अन्नैश्च पथ्यान्नैः दशाः इति लंघिते. आम्ही 10 दिवस काय केलंय? पथ्यान्न पान दिले, लंघन दिले, वमन दिले, उपवास दिलाय आणि कषाय पान केले, पित्तरस दिलाय, वारंवार उष्ण दिलाय. आणि आता काय झालंय? इतक्याचा परिणाम हा होतो की वातपित्तोत्तर अवस्था येते, कफक्षीण होतो, दोष परिपक्व होतात. तिथे अमृत होतं. तिथे घृतपान करायलाच हवं. अन्यथा आणि जर नाही समजलं तुम्हाला हे तर ते विषोपम आहे. वसंत ऋतूत कफाचा उत्क्लेश